आणि आता एक महत्त्वाची बातमी, सातारा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। साताऱ्यातील नामांकित शानबाग शाळेत क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर शाळेच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे। काही विद्यार्थी गुदमरल्यानं शाळा प्रशासनाची एकच धावपळ उडाली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 3 विद्यार्थिनींची प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना काही शिक्षकांनाही क्लोरीन गॅसची बाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। परिसर सुरक्षित करण्यात आलाय। गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले। दरम्यान शाळेतील इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। त्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे। स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे या गंभीर घटना घडल्यानं शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। राहुल, ही क्लोरीन गॅसची गळती नेमकी कशी झाली याबद्दल काही माहिती? हेमाली, ह्या संदर्भामध्ये पुरेशी माहिती बाहेर येऊ शकलेली नाही। सर्व सध्या आता भयभीत वातावरण या शाळेच्या मध्ये आणि शाळेच्या परिसरात झालेलं आहे। सध्या शिक्षक वर्ग असेल किंवा इतर विद्यार्थी असतील, हे यांना आता रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। ही जे केमिकल आहे त्याचं नेमकं लिकेज कशामुळे झालं, कुठून झालं हे समजू शकलेलं नाहीये। मात्र सध्या आता विद्यार्थ्यांची प्रकृती कशी राहील, चांगली राहील या अनुषंगाने सगळे प्रयत्न करताना पाहायला मिळते। डॉक्टरांची टीमही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचे एकंदरीत पाहायला मिळते। हेमाली, धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। साताऱ्यातील शाळेत क्लोरीन गॅसच्या सिलेंडरची गळती झाली आणि त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत। त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। 3 विद्यार्थिनींची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर विद्यार्थ्यांना बाहेर काढताना काही शिक्षकांना सुद्धा या क्लोरीन गॅसची बाधा झाली, त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। शाळेतील स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी ही क्लोरीन गॅस वापरला जातो आणि त्याच क्लोरीन गॅसची गळती झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे।